पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। हरिगौड़ा स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर एंड पर काका नाइक मैनपा आडेली। शुभम अपने बॉलिंग मार्ग पर। अल्टी पल्टी की कोशिश, इस बार टाइमिंग नहीं हुआ, गेंद और बल्ले के बीच में गेंद चली गई विकेट के पर। साई नाइक के हाथों में बिंदी गेंद के साथ, डॉट गेंद के साथ शुभम अपने बॉलिंग मार्ग पर। पहला ओवर जारी मैच का पावर प्ले का। विजय स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट टीम ने टॉस जीता, फील्डिंग करती हुई और बल्लेबाजी करती हुई दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद, इस बार बहुत बेहतरीन शॉट, कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, कोई फील्डर नहीं और गेंद निकलती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। यह लगा परना स्पोर्ट्स चौका। चौके के साथ रनों का खाता शुरू हुआ मैदान पर दुर्वा स्पोर्ट्स क्रिकेट टीम का। 4 रन हरिगौड़ा 4 पर और नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है उनका साथ देते हुए काका नाइक। अल्टी पल्टी की कोशिश, देखने होगा गली की तरफ गेंद फील्ड होती हुई, एक सिंगल बना, स्कोर में 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा। 5 पर 6 पर पहुंचा टोटल स्कोर। एक वाइड बॉल के साथ एक चौका और अब स्ट्राइक पर सामना करते हुए काका नाइक शुभम की गेंदबाजी का। पावर प्ले का शुरू का 2 ओवर का खेल। आज चौथा दिन भगवा चषक 2025। गेंद निकली विकेट कीपर के पास और एक डॉट गेंद। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में शुभम की। एक चौका जरूर लगा एक्स्ट्रा कवर पर, लेकिन बाकी लगभग जो कि बहुत ही अच्छी गेंदबाजी होती हुई देखना होगा। फिलहाल अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए दाहिने हाथ से राउंड विकेट, एक छोटा रनअप 8-10 कदमों के रनअप के साथ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये बहुत अच्छी गेंद, इस बार कट होकर थोड़ी बाहर की तरफ निकली। एक डॉट गेंद अपने बॉलिंग मार पर। कमेंट्री बॉक्स की ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए शुभम। अच्छा शॉट ऑन साइड पर, खाली इलाका, मिड विकेट बाउंड्री पर और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर। पढ़ना स्पोर्ट्स बाउंड्री, दूसरा चौका लगता हुआ पावर प्ले के पहले ओवर में और खेल समाप्त हुआ पहले ओवर का। और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर पहुंचा 10 रन बिना किसी नुकसान से। डीजे एक ये जोड़ी मैदान पर दुर्वा स्पोर्ट्स क्रिकेट टीम की और देखना होगा विजय स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट टीम की ओर से। दूसरा ओवर जारी रखते हुए गेंदबाजी में परिवर्तन, कोड एंड से बंटी दिखाई देते हुए बॉलिंग बार पर। बंटी आडेलकर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर लेकर। इस बार ऑन साइड पर फाइन लेग बाउंड्री की तरफ, आउटफील्ड बहुत तेज है, डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। मरिए मेन हीरो है। 14 पर पहुंचा टोटल स्कोर।
ड्राइव किया, इस बार गेंद को ऑन साइड पर देखना होगा, फील्डर है मौजूद, गेंद को फील्ड किया, थ्रो किया, हल्का सा अपील और अंपायर का इशारा आता हुआ तीसरे अंपायर की ओर। तो बल्लेबाज सेफ है अपने क्रीज में, सिंगल बन गया स्कोर के खाते में। एक अच्छी फील्डिंग थी और अपने क्रीज में सुरक्षित, बिल्कुल अच्छी कोशिश थी तेजस जुवलेकर की। सिंगल बन गया स्कोर के खाते में और अपने बॉलिंग मार पर बंटी आडिलकर अगली गेंद लेकर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का चौथा मुकाबला आज के चौथे दिन का दुर्वा स्पोर्ट्स और विजय स्पोर्ट्स वेंगुर्ले, इन दो टीमों के बीच में। ऑन साइड पर पुलर लेन की गेंद, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर एंड पर खतरा, लगभग शायद बाल बाल बचा अपने आखिरी मोड़ पर अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज पहुंचते हुए। अगर थोड़ी देरी होती तो रनआउट का मौका बन सकता था। बहुत अच्छी फील्डिंग और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इस बार स्लो ओवर वन, धीमी फेंकी गेंद, थोड़ा जल्दी खेल बैठे, स्लो ओवर वन, बिल्कुल चकमा दिया इस गेंद ने और विकेट के पर साई नाइक जो विकेट के पीछे। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छी गेंदबाजी होती हुई इस ओवर में। ये तेज गेंद पुल किया, इस बार सामने लॉन्ग अप बाउंड्री पर, फील्डर दूर है, कोशिश की थी लेकिन फील्डर बहुत दूर था और गेंद निकलती हुई ये लगा पड़ना, चौका मैदान पर 4 रन के लिए। और बन गए स्कोर के खाते में और अगली गेंद इसी बीच में बंटी की। पावर प्ले का ओवर, जो दूसरा ओवर, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 20 पर पहुंचा टोटल पावर प्ले का ओवर। पहले ओवर में बने थे 10 रन, इस ओवर में अब तक बन चुके हैं 10 रन बिना किसी नुकसान से। टोटल स्कोर 20 पर। इस बार ओवर पिच, एक लेफ्ट एक शॉट मिड विकेट पर, फील्डर सीधी मिड विकेट पर फील्डर के हाथों में और सफलता मिलती हुई विजया स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट टीम को। दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम का पहला विकेट चला गया। पावर प्ले का खेल समाप्त होते हुए 20 रन 1 विकेट पर डीजे।
अच्छी गेंद, आगे निकलकर गेंद को ड्राइव किया। इस बार राजन केरकर एक्स्ट्रा कवर पर फील्डर एक सिंगल अपना खाता खोला इस एक रन के साथ, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 22, लॉस ऑफ 1 विकेट, 22 रन एक विकेट पर। बहुत अच्छी गेंदबाजी, दो आक्रामक बल्लेबाज है और इन दो बल्लेबाजों को शांत रखना बात आसान नहीं, लेकिन शुभम पेडनेकर को दाद देनी पड़ेगी। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंद, फ्रंट फुट पर बीट किया, खेलना चाहते थे ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ पर। फिर से एक बार गेंद निकलते हुए विकेट कीपर के हाथों में एक डॉट गेंद के साथ। पहले 2 ओवर में बने थे 20 रन, लेकिन इस ओवर में अब तक मेरे ख्याल से सिर्फ 2 रन देते हुए पिछले मैच के मैन ऑफ द मैच शुभम पेडनेकर, और इस मैच में भी वही जलवा बिल्कुल कायम रखते हुए गेंदबाजी का। ओ, इस बार पुलर लेन की गेंद, फिर से एक बार ज्यादा ऑफसाइड पर ऑनसाइड पर खेलना चाहते थे। पिछले मैच में 4 विकेट चटकाए थे शुभम पेडनेकर ने, बहुत किफायती गेंदबाजी की थी। इस ओवर में लाजवाब स्पेल, आधे ओवर समाप्त हुआ, 3 ओवर का खेल और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 22, लॉस ऑफ 1 विकेट, 22 रन एक विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। किस तरह से गेंदबाजी होते हैं, सामने स्ट्राइक पर राजन केरकर और पर डीके, और नॉन स्ट्राइकर पर हरिगौड़ा। ओ, बल्ले से लगकर थर्ड मैन पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ऑफसाइड पर खेलना चाहते थे, कट करना चाहते थे बल्ले का भीतरी किनारा, और शॉर्ट थर्ड मैन पर लगभग फ्लाइंग स्लिप पर गेंद को फील्ड करते हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। और बंटे अपने बॉलिंग बार पर 22, लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी गेंद, इस बार मजबूर किया बल्लेबाज को सम्मानजनक खेलने के लिए। बैकअप हो रहा था, अच्छा बैकअप शॉट एक्स्ट्रा कवर पर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, तो लगातार पिछले ओवर में थोड़ा सा दबाव बढ़ गया, जो कि शुभम ने गेंदबाजी बहुत अच्छी की, सिर्फ 2 रन दिए। विकेट जरूर नहीं मिला, लेकिन रनों पर बिल्कुल रोक लगा दी, और राजन केरकर स्ट्राइक पर। अब टम्पर गेंद हवा में कवर पर, लेकिन फील्डर से दूर, और जब तक वाइडिश गली से आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, बड़ी देर के बाद एक सिंगल बन गया स्कोर में, और इस एक रन के साथ टोटल आगे बढ़ा 23, लॉस ऑफ 1 विकेट। हरिगौड़ा आ चुके स्ट्राइक पर, सामना करते हुए बंटी की गेंदबाजी का, खुद का दूसरा बंटी का ओवर, टीम का चौथा ओवर जारी रखते हुए। पटकी हुई गेंद, हो ये मिस फील्डिंग, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए। थोड़ी सी कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था, पटकी हुई गेंद थी, लेकिन विकेट कीपर और थर्ड मैन के फील्डर को बीट करती हुई गेंद, 4 बहुमूल्य रन मिलते हुए स्कोर के खाते में, और दुर्वा स्पोर्ट इस चौके के साथ आगे बढ़ती हुई मैदान पर। राउंड विकेट, बंटे अपने बॉलिंग मार्क पर, यह बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग पर, सिक्सर, भगवा चषक सिक्सर, 6 रन के लिए डीजे।
बॉलिंग बार पर शुभम पेडनेकर। ओ गति में परिवर्तन, लेकिन बहुत जल्दी पिक किया इस बार गेंद निकलते हुए। अल्टी पल्टी वाला शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर 4 रन के लिए चली गई। चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 38। ये लगा पढ़ना स्पोर्ट्स चौका। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद। शुभम पेडनेकर अपने बॉलिंग मार्ग पर और स्ट्राइक पर बैटर है हरिगौड़ा। स्कोर 38 रन। इस बार एक बैठक शॉट, फिर से एक बार गेंद हवा में, मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर, कोई मौका नहीं था। ये लगा भगवा सिक्सर 6 रन के लिए। डीजे रनों का सिलसिला जारी हुआ दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम का। छोटी गेंद, इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद बल्ले में संपर्क ने, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर रुका हुआ 44 पर। दुर्वा स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट टीम बल्लेबाजी मैदान पर 44 रन 1 विकेट के नुकसान पर। हरिगौड़ा और राजन केरकर ये जोड़ी मैदान पर दुर्वा स्पोर्ट्स क्रिकेट टीम की। पुलर लेन की गेंद, अच्छी गेंद, अच्छा शॉट, स्क्वायर लेग पर, फील्डर के सर के ऊपर से गेंद चली गई। ये लगा पढ़ना स्पोर्ट्स चौका 4 रन के लिए। ओ बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील, सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। क्या दूसरे रन का मौका बनेगा? जी बिल्कुल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। थोड़ा सा ओवर थ्रो, लेग बाइज का इशारा दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम के हिस्से के साथ 50 रन पूरे होते हुए 1 विकेट के नुकसान पर। ओ पुलर लेन की गेंद, एक बैठक शॉट, लेकिन टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में। खेल समाप्त होता हुआ और 1 ओवर का 5 ओवर समाप्त हुए और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 50 रन 1 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर टू गो। पचास रन टोटल स्कोर और गेंदबाजी में परिवर्तन।
इस बार अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर, कोई मौका नहीं, ये लगा डीप लॉन्ग अप बाउंड्री से बाहर, भगवा सिक्सर 6 रन के लिए डीजे। फिफ्टी 56 टोटल स्कोर बढ़ा 1 विकेट पर। पहले 3 ओवर में 22 रन था टोटल स्कोर। पुलर लेन के गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, देखना होगा एक सिंगल बनेगा स्कोर में, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन जैसा देखा गेंद फील्ड हो रही है, एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। राजन केरकर और हरिगौड़ा दोनों ने अपने टीम को संभाला, और खास करके हरिगौड़ा बहुत आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक 2 छक्के 5 चौके लगा चुके हैं हरिगौड़ा अपने इनिंग में, और राजन केरकर के बल्ले से अब तक 1 छक्का लग चुका है मैदान पर। बहुत अच्छी गेंद, कटर गेंद, लेग कटर, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर एंड पर देखा जाएगा, बिल्कुल निशाना लगाया। सही सोच, अगर खुद जाकर लगाने में प्रयास में शायद पहुंच सकते थे बल्लेबाज, निशाना लगाया, स्टंप्स को बिखेर दिया, और दूसरी सफलता मिलती हुई इसी के साथ विजया स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट टीम को डीजे। और अब तक स्कोर हो चुका है टोटल 57 रन, 57 लॉस ऑफ 2 विकेट। सुरेश मांद्रेकर न्यू बैटर मैदान पर। फुल टॉस, आगे निकले थे, वाइड बॉल का, नो बॉल का इशारा, फ्री हिट का इशारा, और एक सिंगल बढ़ गया स्कोर में, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 58, 58 लॉस ऑफ 2 विकेट। नो बॉल का इशारा, आने वाली गेंद फ्री हिट की गेंद, फ्री हिट का इशारा हो चुका है अंपायर का, और देखना होगा फ्री हिट पर क्या होता है मैदान पर। पुलर लेन की गेंद, फायदा नहीं मिला फ्री हिट का, ओ बिल्कुल सीधा निशाना, शायद राजन केरकर को ही वापस जाना पड़ेगा। तो 2 विकेट इस ओवर में चले गए, और चलते तब तक नए बल्लेबाज आ रहे हैं मैदान पर डीजे के साथ। फिफ्टी 58 टोटल स्कोर, 58 रन। न्यू बैटर मैदान पर नितिन राणे। अच्छा शॉट ऑन साइड पर, देखना होगा स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर क्या दूसरे रन की कोशिश होगी, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए निकले, रनआउट का खतरा, ली जी बिल्कुल बच गए, वहां पर 2 रन बन गए स्कोर के खाते में, और इन 2 रन के साथ टोटल पहुंचा 60 रन पर। एक अच्छा टोटल, एक सम्मानजनक टोटल मैदान पर दुर्वा स्पोर्ट क्रिकेट टीम का। पहला मैच में हार का सामना करना पड़ चुका है, ये मैच बहुत महत्वपूर्ण है उनके लिए, और देखना होगा आने वाली गेंद पर क्या होता है। 60 रन टोटल,
ये मौका था बड़े शॉट के लिए, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। खेल समाप्त हुआ 6 ओवर का। 6 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 60 रन और टारगेट है सामने मैच को जीतने के लिए 61 का, यानी 61 रनों का टारगेट है। दूसरे इनिंग की शुरुआत कमेंट्री बॉक्स में आवाज एक बार फिर से जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर संतोष मरिये के साथ। एक 61 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये होईल का, की या धावांचा बचाव संरक्षण केला जाईल का दुर्वा स्पोर्ट या टीमकडनं, हे पाहायचंय. नक्कीच आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार. युवासेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. भगवा चषक 2025 विजया स्पोर्ट या टीमकडनं ओपनिंग पेअर आपण पाहतोय. फलंदाज तेजस जुवलेकर, त्याला साथ देईल गोट्या साई नाईक, हे दोन फलंदाज ओपनिंगसाठी मॅच मध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी, आजच्या दिवसातील चौथा सामना. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, शक्ती प्रदर्शन षटक घेऊन सज्ज होतोय डिक्के राजन केरकर. आपण पाहतोय पहिलं षटक महत्वपूर्ण. दोन फलंदाज आपण पाहतोय ओपनिंग साठी. स्वतः कॅप्टन स्वतःला प्रमोट केलंय ओपनिंग साठी तेजस जुवलेकर, त्याला साथ देतोय पार्टनर साई नाईक. ही जोडी मैदानात 61 धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे होतं हे पाहायचं. या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार हे पण पाहायचं आहे. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेदरम्यान आमचे मित्र सागर कदम यांचं पण आगमन, आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. भगवा चषक 2025 मध्ये पहिलं षटक आणि पहिला बॉल प्रेस करेल तेजस जुवलेकर.
61 धावसंख्येचं उत्तर या मॅच मध्ये द्यायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला. विजया स्पोर्ट्स संघ. पहिला बॉल राजन केरकर हा गोलंदाज सज्ज असेल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं पहिला बॉल टाकण्यासाठी. पहिला बॉल पंचांचा इशारा येतोय सामना चालू होण्याचा. पहिला बॉल राईट राऊंड विकेटचा मारा. या बेलवर फुल टॉस बॉल बैठक फटका पाहायला भेटतोय थोडासा अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार येतोय पहिला वेलकम चौकार या दुसऱ्या डाबामध्ये तेजस जुलेकरच्या बॅट मधून. तेजस जुलेकर इज ऑफ द मार्क. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाचं श्री गणेशा केलंय 4 धाबाने. 61 धावसंख्येचं पाठलाग करताना धावपलकावर धावसंख्या 4 धाबा धावपलकावर. पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय ते राजन केरकर या गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलवर आगाज केला. अंजाम अभी बाकी आहे. 61 धावसंख्येचं पाठलाग या मॅच मध्ये करायचं आहे. तेजस जुलेकर एक सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा स्टारकास्ट खेळाडू आणि या टीमचा कॅप्टन पण आहे. आज कार्य करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, एक मोठी इनिंग खेळावी लागेल, शाप टाकावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर आक्रमण. डीके पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेर वळसा घेतला. स्विंग अँड मिस. बॅटरकडे कुठलंही उत्तर नाही या बॉलवर, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. सागर गावडे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. दुर्वा स्पोर्ट या संघाचे संघ मालक. पुढील बॉल पुन्हा एकदा बराचसा शप्पल झालाय. क्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार इथं भेटेल भगवा चषक. षटकार तेजस जुवलेकरच्या बॅट मधून बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली होती आणि बॉटम हँडचा सुंदर वापर केला आणि डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलंय. आणि या 6 धाब्याने धावपलकावर धावसंख्या टोटल 10 धाबा धावपलकावर 61 धावसंख्येचं पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धाबा खर्च करतोय राजन केरकर आणि या षटकामध्ये एक चौकार आणि षटकार आपण पाहतोय तेजस जुलेकरच्या बॅटमधून. चांगली सुरुवात, आणि सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नसते, ती सोपी बनवावी लागते. 61 धावसंख्येचा पाठलाग टोटल 10. पुढील बॉल यावेळी थोडासा पनपुटचा वापर केला. ऑन साइडला बॉलला पाठवले. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॉडीज. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावपलकावर 61 धावसंख्येचं पाठलाग करताना. षटक क्रमांक पहिलं. पुढील बॉल अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. राजन केरकर स्वतःवर जबाबदारी घेतली या महत्वपूर्ण षटकाची. आतापर्यंत 11 धावा खर्च करतोय. चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर आपण पाहिला. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर बराचसा शप्पल झाला होता, टान्स पाहिला होता आणि त्यानंतर व्हाईट लाईन हा बॉल टाकला आणि इथं मात्र एक धाव 22च्या स्वरूपामध्ये मिळेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टन 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 तारा चलती है क्या 9 से 12. 12 धावा धावपलकावर 61 धावसंख्येचं पाठलाग. 12 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळी पुन्हा एकदा थोडासा बैठक फटका आपण पाहतोय. खेळायचा प्रयत्न होता तेजस जुवलेकरचा आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. इथं मात्र चांगला बॉल. थोडासा शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता तेजस जुवलेकरचा. डॉट बॉलने महत्वपूर्ण पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या टोटल 12 धावा धावपलकावर 61 धावसंख्येचा पाठलाग करताना. ओ टू डीजे.
उद्ध्वस्त. पहिली विकेट, प्रायसी विकेट, साई नाईक हा माघारी परतेल. पहिल्याच बॉलवर विकेट, पहिली सफलता आपण पाहतोय नितीन राणेच्या स्पेलमध्ये. पहिला धक्का बसतोय विजय स्पोर्ट या टीमला 12 या धावसंख्येवर डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय किरण हा बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला 12 या धावसंख्येवर. या मॅच मध्ये पाठलाग करायचं 61 धावसंख्येचं. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त, पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू आपण पाहतोय नितीन राणेच्या स्पेलमध्ये. या लिव्हरपूल टॉस बॉल बॅक टू द बॉलर. समोर हा फटका खेळलाय. इथं मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत लिलया एकच धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या सिंगलने टोटल धावपल कव्हर धावसंख्या 13 धावा धावपल कव्हर 61 धावसंख्येचं पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल तेजस जुवलेकर ऑन स्ट्राईक. यावेळी गती होती, वेगवान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केल्या. अवांतर धावा ही प्रतिस्पर्धी संघाला भेटेल विजय स्पोर्ट या टीमला आणि अवांतर धावेने धावपल कव्हर धावसंख्या 14 धावा धावपल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पण पुढचा वापर केला. थोडासा इनसाइड आउट फटका अपिष्कायचा प्रयत्न होता. इथं मात्र शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक दुसरा धक्का बसतोय. तेजस जुवलेकर संघाचं ट्रम्प कार्ड हे माघारी परतय सस्तात. आशा निराश मनाने, आशा की बहन निराशा दिखती हुई तेजस जुवलेकर के ऊपर और एक बड़ी विकेट. टोटल धावपल कव्हर धावसंख्या 14 डीजे. गुरु बिडिये चौथ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. तेजस जुवलेकर याची जागा घेण्यासाठी गुरु बिडिये हा बॅटर मैदानामध्ये पावलं टाकतोय. भगवा चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना, आस्वाद घेताना आमचे युवराज पाटील आपण पाहतायत. क्रिकेटचा भरपूर वेळ. यावेळी ड्राईव्ह केलाय शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फंबल, त्यानंतर बॅकअप होते. तोपर्यंत लिलया एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपल कव्हर धावसंख्या 15 धावा धावपल कव्हर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर या मॅच मध्ये 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे विजय स्पोर्ट टीमला. आघाडीचे 2 फलंदाज माघारी सस्तात परत आहेत आणि आपण पाहतोय बॅटर यावेळी कमी गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. सागर गावडे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 15 धावा धावपल कव्हर. अगोट टप्प्याचा बॉल. यावेळी बराच वेळ चेंडू हवेत, मिस टायमिंग फटका होता. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये विसावतो. त्यानंतर चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते. तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली आणि या 2 धाब्यांनी धावपल कव्हर धावसंख्या 17 धावा. प्रारंभी 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपल कव्हर धावसंख्या 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावसंख्येचं पाठलाग करताना विजय स्पोर्ट संघ डीजे.
आणि न्यू बॉलर आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर राजन केरकर. धावपलकावर धावसंख्या 17. धावपलकावर हॅलो सॉरी 44 सॉरी सारखं 24 बॉल मध्ये 44 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 61 धावसंख्येचं पाठलाग, अजूनही 44 धावसंख्येची आवश्यकता आणि 24 बॉल बाकी आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल राजन केरकर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि टीमकडनं सांघिक महत्व खूपच बाहेर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांनी दोन्ही हात समांतर केले. वाईट नक्कीच पहिलाच बॉल आणि इथं मात्र वाईट बॉलने सुरुवात करतोय राजन केरकर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त धाव खर्च करतोय. धावपलकावर धाव संख्या 18 धावा. धावपलकावर येणारे 24 चेंडू 43. यावेळी एक धाव पूर्ण केली जाईल लेग बायच्या स्वरूपात आणि एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 19 धावा. धावपलकावर या मॅच मध्ये 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. यावेळी आकुट टप्प्याचा बॉल, यावेळी विकेट किपर फंबल होतोय. त्यानंतर एक धाव अतिवेगाने सहजासहजी 22च्या रूपामध्ये पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल दोन्ही बॅटरमध्ये पाहायला भेटतोय आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 20 धावा. धावपलकावर यावेळी चेंडूचा प्रवास होतोय डीप गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय गुड बाय करतोय. जातोय तो चेंडू सीमारेषा पार. इथं भेटेल पर्णा स्पोर्ट चौकार आणि या चौकाराने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या 24 धावा. या धावपलकावर 61 धावसंख्येचा पाठलाग. धावपलकावर धावसंख्या 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया. यावेळी ऑन साइडला बॉलला फ्लिक केलंय, बॉलला खेचलंय डीप बॅकवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 षटकार. इथं भेटेल भगवा चषक षटकार. काय फटका सजवला, टायमिंग आणि चांगलं फुटवर्क पाहायला भेटते. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 30 धावा. धावपलकावर काही फटका आपण पाहतोय गुरु बिडियाच्या बॅट मधून. यावेळी बॅटची कडा, इथं मात्र चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार. इथं भेटेल पर्णा स्पोर्ट चौकार. त्याच्या प्रतीक्षेत आहे हा संघ. यावेळी आपण पाहतोय इथं मात्र डॉट बॉल पाहतोय आणि इथं मात्र धावपलकावर धावसंख्या पाहतोय त्या आपण 34 धावा. धावपलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 34 आणि इथं मात्र 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये
27 धावसंख्येची ही आवश्यकता. 18 चेंडू 27 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय. महत्वपूर्ण ही लढत आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा पाहतोय. भगवा चषक 2025 युवा सेना आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. वेंगुर्ला तालुका मर्यादित ही स्पर्धा आहे. वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. वेंगुर्ला तालुक्यातील सर्व खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेटचे सितारे. 18 चेंडू 27 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. या मॅचचं सिक्वेशन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर असेल नितीन राणे कोट एन कडनं सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि टीम कडनं षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज असेल. 18 बॉल 27 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. फिल्डिंग सेट करतोय स्वतः गोलंदाज नितीन. त्यानंतर सज्ज असेल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे पहिला बॉल फेस करण्यासाठी. किरण हा बॅटर आपण पाहतोय. पहिला बॉल. पहिला बॉल आपण पाहतोय. विकेटवर थोडासा पंबल होतोय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. चुकीला तुम्हाला माफी नाही. आणि इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 35 धावा धावफलकावर. 26 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत 17. या कुट्टप्याचा बॉल बॅटची बाहेर कडे आउटसाइड. चेंडूचा प्रवास होतोय डीप थर्ड मॅन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. इथं मात्र क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूची शर्यत पाहायला भेटली आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी होतोय. डाऊन द ग्राउंड येतोय चौकार. भगवा चषक चौकार आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 39 धावा धावफलकावर. 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळी दांडी दांडी गुल. गेंद अंदर दंडी बाहर. फर्निचर उद्ध्वस्त. नितीन राणे आपण पाहतोय हा गोलंदाज. मोठी विकेट प्राइज विकेट आपण पाहतोय. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का बसतोय. फलंदाज माघारी परततोय. गुरु बिडिये बॅक टू द पॅव्हिलियन. अशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला तिसरा धक्का बसतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावसंख्येचा पाठलाग करताना चौथं षटक प्रगतीपथावर. डीजे नितीन राणे कोट एन कडनं सज्ज असेल आणि बंटी हा बॅटर आपण पाहतोय पुढील बॉल पेस करेल. बॉलला दिशा दाखवली. शॉर्ट स्लीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होता. क्षेत्ररक्षकापासून थोडा दूर चेंडू. चांगलं बॅकअप पाहायला भेटते. तोपर्यंत एका धावेची लयलूट केली आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होते. आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर. 61 धावसंख्येचं पाठलाग. टोटल धावफलकावर 40. यावेळी अल्टीपल्टी रिव्हर्स अटेन पाहतोय आपण. चेंडू जाईल सीमारेषा पार. बार बार देखो हजार बार देखो ये देखने का स्ट्रोक था. काय फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. अल्टी पलटी आणि बॉलला केलंय कल्टी आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या 44 धावा धावफलकावर. 61 धावसंख्येचं पाठलाग. 44 धावा धावफलकावर.
यावेळी स्विंग अँड मिस पण पुढचा वापर केला होता बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये विजय स्पोर्ट या टीमला. आणि या धावांचं संरक्षण या धावांचा बचाव केला जाईल का प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांकडनं की या धावांचा पाठलाग. कशा प्रकारे हा सामना प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. सामना कोण जिंकणार कोण हारणार नक्कीच आलेली वेळ ठरवणार. जोपर्यंत शेवटचा चेंडूपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरलं जातं क्रिकेट या खेळामध्ये. क्षणाक्षणामध्ये क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. एक चेंडू सुख देतो तर एक चेंडू दुःख देतो असा हा खेळाडू. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. टीचे सुरेश थँक्यू डीजे. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण आणि महत्वपूर्ण षटक क्रमांक 5वं घेऊन सज्ज होतोय अजित नामक गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं टीमकडनं 5वं षटक. 12 चेंडू 17 धावा. पहिलाच बॉल यावेळी थोडासा इनसाइड आउट फटका केलाय. चेंडू हवेत आणि इथं मात्र चेंडूचा आणि सुरेश मांजरेकरचा जमला मेळ आणि फलंदाज बंटीचा संपला खेळ. विकेट क्रमांक 4. धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला विजय स्पोर्ट या टीमला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 44 धावा. अजूनही धावा करायच्या आहेत 17. 11 चेंडू बाकी. डीजे किरण जाधव आपण पाहतोय. स्वतः मालक बाबी कलिंगण आपण पाहिलं कारण बाबी कलिंगण याने स्वतः मालक होण्यासाठी भरपूर कष्ट केलं. भरपूर मेहनत घेतली. त्यानंतर ते स्वतः मालक बनले. चालक ते मालक असा प्रवास होता बाबी कलिंगण या दशावताराचा. आणि इथं मात्र संघर्ष केला जाईल का स्वतः मालक किरण जाधवकडनं. आता मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय 17 धावसंख्येची आवश्यकता. 11 बॉल बाकी. यावेळी खोलात टाकलेला बॉल. इथं मात्र मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झाला होता पण इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. चांगला बॉल. चांगली सुरुवात पाहायला भेटते गोलंदाज अजित कडनं. 10 चेंडू 17 धावा. यावेळी उडवलाय बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सापळा रचला होता किरणला आणि त्या सापळ्या मध्ये फसला गेला आणि क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक आपण पाहतोय तो 5वा. आता मात्र 9 चेंडू 17 धावांचं समीकरण. वॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. एका बाजूने विचार केला तर कमबॅक पाहायला भेटते ते दुर्वा स्पोर्ट या टीम कडनं. काय होणार काय घडणार. आता मात्र मैदानामध्ये पावलं टाकतोय तो आक्रमक ढाशाचा खेळाडू उस्मान पटेल. ज्याला आपण ओळखलं जातो तोच खेळाडू समीर जाधव. न्यू बॅटर. 9 चेंडू 17 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. समीरकडे क्षमता आहे. मोठे फटके खेळण्यासाठी माहीर हा फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून
मोठे फटके पाहायला भेटणार का? बऱ्याच वेळाने त्यांनी कारनामा केलेला आहे, गेलेले सामने जिंकून दिलेले आहे वेंगुर्ला या टीमला. ओपन त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट खेळलेला हा बॅटर यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, मधल्या स्टेवरचा बॉल होता, थोडासा चप्पल क्रॉस घ्यायचा प्रयत्न होता. आता मात्र 8 चेंडू बाकी, 17 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अजित कन्न कम बॅक केलंय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम लेंथ लाईन, विकेट टू विकेट गोलंदाजी. यावेळी डाऊन द लेग साइड हा खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, दिशा भरकटतोय गोलंदाज. आणि अतिरिक्त धावा, धावपलकावर धावसंख्या 45 धावा धावपलकावर. अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, डॉट बॉल, हा ट्रॅकर बॉल होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, डॉट बॉल. ओ यावेळी अजून एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पुन्हा झाला होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय, डॉट बॉल. आता मात्र 6 चेंडू बाकी आणि धावा करायच्या आहेत 16. काय गोलंदाजी, नक्कीच कौतुक करावं लागेल. हे षटक महत्वपूर्ण होतं आणि ते महत्व षटक अप्रतिम हाताळतोय तो गोलंदाज अजित. चांगली गोलंदाजी, फक्त एक धाव खर्च करतोय या षटकामध्ये. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव खर्च केली होती. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 16. मॅचचं सिक्वेशन आपण पाहतोय. चर्चा झाली, चर्चा होते, टीम मिटिंग लागली, आमसभा लागली, ग्रामसभा लागली. शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं? डीजे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी वर्णी लागते. आपण पाहतोय उबदांडा एक्सप्रेस सुरेश मांजरेकर. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. सहा चेंडू 16 धावांचं समीकरण. किरण हा बॅटर, पहिला बॉल पेस करेल या षटकातील अंतरिम षटक दुसऱ्या डावाचं. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. आपण सामना थोडा लवकर घ्या प्लीज, अजून यानंतर सामने व्हायचे आहेत. आपण थोडं प्लीज सहकार्य करा, प्लीज हरिअप, स्पीडअप घ्या. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय सजवतोय स्वतः डिकी. तर सन्माननीय कृष्णा परब मठ यांच्याकडनं अजित या बॉलरसाठी 50 रुपयाचं पारितोषिक येते. धन्यवाद. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. पहिला बॉल, शेवटचा षटक. सुरेश मांजरेकर कोट एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी टप्प्याचा बॉल, गती होती या बॉलला. इथं मात्र खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. आणि इथं मात्र उस्मानला म्हणजे समीर जाधव या बॅटरला माघारी परतावं लागेल. क्रिकेट मधली आत्महत्या आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करेल, स्वतःला सरेंडर करतोय. आणि इथं मात्र अजून एक विकेट. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि करायचे आहेत 15 धावा. डीजे. वाईट दिलं मला, चांगला चांगला त्यांच्याने वाईट. यावेळी बॅटची कडा बिहाइंड, कुठचीही चूक करत नाही विकेट किपर. अजून एक मोठी विकेट. प्रतिस्पर्धी संघाला अजून एक धक्का बसतोय आणि इथं मात्र कमबॅक 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 पाहायला भेटते.
ते मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाकडनं अजितचं चांगलं षटक आणि त्यानंतर सुरेश मांजरेकरची चांगली सुरुवात या षटकामध्ये. आता चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत 16. मात्र 5 चेंडू 15 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकतोय. काय सामना आपण पाहत होतोय. इथं मात्र कमबॅक पाहायला भेटलंय गोलंदाजाकडनं. सुरुवातीला असं वाटत होतं या सामन्याचं चित्र आपण पाहिलं होतं त्यावेळी हा सामना प्रतिस्पर्धी संघाचे बॅटर चांगली फलंदाजी केली होती सुरुवातीला, हे टार्गेट चेस करत असं वाटत होतं, पण इथं मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. अजित, त्यानंतर सुरेश मांजरेकर, नितीन राणे चा स्पेल आपण पाहिला, अप्रतिम. पाच चेंडू 15 धावा आणि इथं मात्र पुढील बॉल घेऊन सज्ज असेल सुरेश मांजरेकर. न्यू बॅटर गोट्या राणे, लेफ्ट हँडर बॅटर. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? मोठे फटके घ्यावे लागतील तुम्हाला, काउंटर अटॅक करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा गोट्या राणे या बॅटरला आल्या पावली माघारी परतावं लागेल. आया राम गया राम. इथं मात्र अजून एक विकेट आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाला धक्का बसतोय तो 8वा. 8 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकावर धावसंख्या कुठलाही बदल नाही, 46 धावा धावपलकावर. आता येणारे चेंडू असतील 4 आणि धावा करायच्या आहेत 15. डीजे टू बॅटर यावेळी ऑन साइडला आडव्या बॅटने फटका खेळलाय, खेचलाय, चेंडू जाईल सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, चांगलं बॅकअप पाहायला भेटतंय, चांगला एफर्ट तिथं. आणि इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने 2 धावेंची लयलूट केली. धावपलकावर धावसंख्या 48 धावा धावपलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये 3 चेंडू बाकी आहेत आणि मोठे फटके घ्यावेत लागतील या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. सुरेश मांजरेकर आपण पाहतोय गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू सुरेश मांजरेकर. 3 चेंडू 13 धावांचं समीकरण. पुढील बॉल सुरेश कोट एन कडनं सज्ज असेल. यावेळी फटका बसतोय, बॅटची बाहेर कडा, टॉपेज नो बॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं बॅकअप आपण पाहतोय. विकेट किपर राजन केरकर चेंडूपर्यंत झपकन पोहोचतोय आणि दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त करून टाकतोय. 12 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहेत 12. म्हणजे प्रत्येक बॉल म्हणजे तुम्हाला षटकार ठोकावा लागेल या सामन्यामध्ये जर विजयी व्हायचं असेल तर. 2 चेंडू 12 धावांचं समीकरण. सुरेश मांजरेकर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल आणि समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर. टप्प्याचा बॉल, डॉट बॉल, अप्रतिम बॉल. फ्लाइटेड बॉल होता, कमी गतीचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं सुरेश मांजरेकर या बॅटर गोलंदाजकडनं, आणि बॅटरकडे कुठलंही उत्तर नाही या बॉलवर. डॉट बॉल, 1 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. या बी खोलात टाकला. इथं मात्र अपेश केला हा फटका, तर मात्र पंचांनी नो घोषित केलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार, चौकार येतोय आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. गोलंदाज बराचसा ओव्हरस्टॅप होतोय आणि इथं मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल पंचांकडनं. तर मात्र 4+1 टोटल 5 धावांनी धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते 54 धावा.
एक चेंडू आणि धावा करायच्या आहेत 7. यावेळी फटका बसेल. इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे इथं मात्र दुर्वा स्पोर्ट संघ हा संघ जिंकतोय. हा सामना विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि दोन्ही संघाला पुढील मॅचसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि यानंतर सामना आपल्या भेटीसाठी येतोय. तो सामना असेल विजया स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष रॉयल सरकार. या दोन संघामध्ये हा सामना होतोय. रॉयल सरकार या संघाची विजय